महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। आजचा जो आपला सेवेचा भाग आहे तो भाग क्रमांक 209 आपण विवरण घेत आहोत। दासबोध ह्या ग्रंथातील पहिल्या दशकातील दुसऱ्या समासावर गणेश स्तवन नाम या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण पहिल्या ओवीवर, दुसऱ्या ओवीवर आणि तिसऱ्या ओवीवर पूर्णतः विवरण घेतलेलं आहे, चिंतन केलेलं आहे। भाग क्रमांक 208 मध्ये आपण चौथ्या ओवीवर चिंतन केलं। एता कृपेची निजउडी विघ्ने कापती बापुडी होऊनी जाती देश धडी नाम मात्रे। त्या ठिकाणी आपण चिंतन करत असताना, विवरण घेत असताना त्या भागामध्ये शेवटी नाम मात्रे या विषयावर आपण चिंतन करत होतो। समर्थाने एक ओळख करून दिली, संतांनी एक ओळख करून दिली, एक आपल्याला मार्गदर्शन केलं। त्या गणेशाचं स्तवन करत असताना त्या गणेशाचं स्वरूप कसं आहे, त्या देवाकडे, त्या परब्रह्माकडे कशा प्रकारचं सामर्थ्य आहे, ही ओळख करून देत असताना त्या ठिकाणी समर्थांनी मांडलेलं आहे की येता कृपेची निजउडी विघ्ने कापती बापुडी। त्या विघ्नांचाही थरकाप होतो एवढं सामर्थ्य त्या श्री गणेशाकडे आहे। आणि एवढंच नाही तर होऊनी जाती देश धडी नाम मात्रे। त्या गणेशाच्या नामाची मात्रा जर आपण घेतली, त्या भगवंताचं नाम जर चिंतन केलं तर त्या विघ्नांचं नाम मात्र पण शिल्लक राहत नाही, नाव पण शिल्लक राहत नाही त्या विघ्नांचं। पण त्या ठिकाणी आपण चिंतन करत असताना बघितलं की बाबा रे, कोणतंही काम करायचं झालं, काहीही जरी करायचं झालं तरी त्या ठिकाणी नाम महत्वाचं असतंय। एक छोटासा दृष्टांत आपण त्या ठिकाणी बघितला की एखादं काम, एखाद्या कार्यालयामध्ये जर एखादं काम आपल्याला करायचं, एखाद्या अधिकाऱ्याला जर भेटायचं आहे तर त्या अधिकाऱ्यालाही ओळखणारा आणि आपल्यालाही ओळखणारा असा मध्यस्थी आपण मनुष्य कोणतरी पाहतोय। अशा माणसाला आपण भेटतोय आणि तो माणूस त्या ठिकाणी सांगतोय की फक्त नाव सांग जा माझं, नुसत्या नावाने काम होईल। आणि मग त्या ठिकाणी विवरण घेत असताना आपण बघितलं की एखाद्या कार्यालयातलं काम नुसतं माणसाच्या नावाने जर होतंय तर देवाचं नाव आपण घेतलं तर असाध्य असलेलं कामही साध्य झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्या ठिकाणी मांडलेलं आहे, तुझं काय अशक्य नारायणा। अर्थातच जर पाहायला गेला
तर जे असाध्य आहे, जे अशक्य आहे ते शक्य करीतील स्वामी. अशक्य ते शक्य करीतील स्वामी. अर्थातच एकदा त्या संतांची कृपा आपल्यावर झाली, एकदा त्या स्वामींची कृपा आपल्यावर झाली, एकदा काय पांडुरंग परमात्म्याची भगवंताची कृपा आपल्यावर झाली की अशक्य ते शक्य सहज झालं जातंय. त्यासाठी नाम महत्वाचं आहे. आपण विवरण घेतलं त्या ठिकाणी की अनेक माणसांची गर्दी आहे आणि त्या गर्दीतून एखाद्याला बोलवायचंय आपल्याला, तर नुसता माणूस म्हणून हाक मारून तिथे चालणार नाही किंवा अहो अहो म्हणून पण तिथे चालणार नाही. कारण त्या ठिकाणी नाम घेणं गरजेचं आहे, नाव घेणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला आपल्याला बोलवायचं आहे परफेक्ट त्याच व्यक्तीचं नाव जर आपण घेतलं तर नक्कीच तो आपल्याला साथ देणार आहे, आपल्या हाकेला साथ देणार आहे किंवा आपल्याकडे पाहणार आहे. त्याला कळणार आहे की आपण त्याला बोलवतोय म्हणून. अजून पुढे जर पाहायला गेलं तर अनेक माणसं अशी झोपलेली आराम करतायत. आता त्या ठिकाणी जर आपल्याला एखाद्याला जागं करायचं आहे, अनेक माणसं ज्या ठिकाणी झोपलेली आहेत त्या ठिकाणी जर एकालाच आपल्याला जाग करायचं आहे तर त्या माणसाचं नाव घेणं, नाव घेऊन हाक मारणं महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीत जरी आपण विचार केला तरी नाम महत्वाचं असतंय, नाव घेणं महत्वाचं असतंय. आपण नावं फक्त त्यावेळेलाच घेतलेली आहेत. नाव घ्यावं लागतंय ना, काही घरामध्ये मंगल कार्य ज्या वेळेला असेल त्यावेळेला नाव घ्यावं लागतंय बघा. तिथेही योग्य तेच नाव आलं पाहिजे मुखामध्ये. जे असेल तेच नाव, त्याचंच नाव घेतलं पाहिजे. अर्थातच ते नाव घेत असताना त्या ठिकाणी पतीने आपल्याच पत्नीचं नाव घेतलं पाहिजे. त्या उखाण्यामध्ये जे काही तो बोलतोय त्यामध्ये त्याच्याच पत्नीचं नाव आलं पाहिजे आणि पत्नीने नाव घेताना तिच्याच पतीचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे. अन्यथा गडबड होईल. म्हणजे कोणत्याही प्रकारे बस स्थानकात जरी आपण उभा असलो, बस स्थानकामध्ये आपल्याला अमुक ठिकाणी जायचंय तर त्या ठिकाणी सुद्धा त्या बसचं नाव घेतलं जातंय. अर्थातच तिथे सांगितलं जातं की बाबा अमुक अमुक नंबरची जी बस आहे ती मुंबई पुणे, मुंबई कोल्हापूर, पुणे सातारा, सांगली कोल्हापूर, जो आगार असेल त्या आगारामध्ये त्या ठिकाणी त्या बसचं नाव घेतलं जातंय, त्या गावांचं नाव घेतलं जातंय किंवा त्या स्थानकांचं नाव घेतलं जातंय. आणि मग ज्या बसमध्ये आपल्याला बसायचंय ते नावावरून आपण प्रवास करत असतो, त्या नावावरून आपण प्रवास करत असतो. अर्थातच एखाद्या मोठ्या शहरामध्ये आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचंय, त्या शहरामध्ये आपल्याला अशा एखाद्या ठिकाणी जायचंय. मग आपण सहज एखादा विचारतोय नक्की कुठे जायचंय तुम्हाला? कल्याणला जायचंय. आता कल्याणला कोणाकडे जायचंय, कुठे जायचंय, नेमका एरिया कोणती आहे, ती स्थान कोणतं आहे ते? मग त्यावेळी सांगितलं जातंय शिवाजी चौकामध्ये, शिवाजी चौकात जायचंय. बरे तिथे गेल्यावर पण कुठल्या सोसायटीमध्ये जायचंय ते नाव असतंय, कोणाकडे जायचंय ते नाव असतंय. ह्या सगळ्या प्रकारची माहिती जर आपल्याकडे बरोबर असली तर ज्या जागी आपल्याला जायचंय त्या ठिकाणी आपण जातो. हा, खेड्यापाड्यामध्ये नुसतं वर्णन जरी त्या माणसाचं केलं तरी साधारणतः ओळख पटते. पण मोठ्या शहरामध्ये जायचं म्हणजे पार अगदी त्या एरियाचं नाव, त्या सोसायटीचं नाव, त्या मालकाचं नाव, तिथे रूम नंबर किती आहे तो,
त्या सोसायटीचं नाव काय आहे ते, अशी सगळ्या प्रकारची माहिती हवी असते. ज्या ठिकाणी नावाची ओळख नसते, नाव माहिती नसते, अशा ठिकाणी त्या व्यक्तीचं वर्णन केलं जातंय. मग तो अमुक अमुक असा 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 उंचसा गोरासा आणि असा आहे, हा हे आहे ते आहे. बरं, त्यांचा व्यवसाय अमुक अमुक आहे, अमुक अमुक ठिकाणी नोकरीला आहेत ते, असे असे आहेत ते. आणि मग त्या पद्धतीने मग त्या माणसाची ओळख पटली जाते. जसं हे व्यवहारातलं झालं, जसं हे आपले एखाद्या माणसाची ओळख पटण्याचं काम झालं, त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये नाव महत्वाचं आहे. भाजीपाल्याच्या दुकानात गेल्यानंतर जर आपण सांगितलं की एक 100 रुपयाचा भाजीपाला द्या, सगळ्या मिळून भाजीपाला, नेमकं भाजीचं नाव काय? किराणा दुकानात गेल्यानंतर जर आपण बोललो की 500 रुपयाचा किराणा द्यावं, वस्तू नाहीये, अनेक वस्तू म्हणजे किराणा, अनेक प्रकारच्या भाज्या म्हणजेच तो भाजीपाल्याचा दुकान, अनेक प्रकारच्या वस्तू म्हणजेच त्या किराणा. मग त्या वस्तूचं नाव आपल्याला सांगावं लागणार आहे, त्यावेळेला ती वस्तू आपल्याला मिळणार आहे. तसंच या ठिकाणी सुद्धा संतांनी सांगितलेलं आहे, नाम महत्वाचं आहे. अनंत नाम आहेत त्या देवाची, अनंत नाम आहेत, त्याला जसं आपण पाहू तसा तो आहे. खर तर संपूर्ण जगच विष्णुमय आहे, संपूर्ण जग विष्णुमय आहे. पूर्ण जगतामध्ये तो देव आहे, पूर्ण जगच विष्णुमय आहे. त्या ठिकाणी संतांनी एक ओळख करून दिली. चहामध्ये एकदा काय साखर विरघळली पूर्णपणे की तो पाणी, तो चहा साखरमय होतो, ती गोडी त्याला त्या ठिकाणी निर्माण होते. त्याच पद्धतीने संपूर्ण विश्वाला गोडी आहे, विश्वात गोडी आहे, जर ते विष्णुमय असेल तर. आणि जोपर्यंत ते विष्णुमय आहे तोपर्यंत त्या ठिकाणी ती गोडी आहे. मग या ठिकाणी सुद्धा संतांनी ओळख करून दिली, बरा तो पिंडाचा शोध घ्यावा मग ब्रह्मांड विवरावा. पिंडामध्ये सुद्धा नखापासून केसापर्यंत संपूर्ण विष्णुमय आहे, त्या देवाचं अस्तित्व आहे, त्या देवाचं सामर्थ्य आहे. तोपर्यंत सर्व प्रकारची कार्य झाली जातात, तोपर्यंत सगळ्या प्रकारचं कार्य होत असतंय. तसंच ब्रह्मांडातलं आहे, सर्वत्र तो परब्रह्म भरून उरलेला आहे, सर्वत्र ते परब्रह्म कार्य करतायत, म्हणून ते विष्णुमय आहे. आणि विष्णुमय आहे, प्रत्येक ठिकाणी तो भगवंत आहे, म्हणून ते कार्य घडलं जातंय, म्हणून सर्वत्र गोडी आहे. त्याला अनेक नाव आहेत, जसं आपण पाहू तसा येतो. आकाश सर्वत्र आहे, कुठे नाही आहे. आपली दृष्टी जेथपर्यंत जाते तेथपर्यंत आकाश आहे, पण दृष्टी संपली, कुठेतरी टेकल्यासारखं वाटतंय, हा आपला भ्रम आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर परत जेथपर्यंत दृष्टी आपली जाते तिथपर्यंत आकाश आहे, पुढे टेकल्यासारखं वाटतंय, हा आपला भ्रम आहे, त्याला क्षितिज म्हणतात. तसंच देवाचं सामर्थ्य, परब्रह्माचं सामर्थ्य हे अनंत आहे, अफाट आहे, सर्वत्र आहे. पण अजून जर ते कुठेतरी आपल्याला मर्यादित वाटत असेल, टेकल्यासारखं वाटत असेल, तर हा आपला भ्रम आहे. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर, पोहोचल्यानंतर पुढे आकाशाची तत्वता, आकाशाबाहेर पळो जाता पुढे आकाशाची तत्वता.
अशा प्रकारे ती ओळख संतांनी करून दिलेली आहे. सर्वत्र ते आकाश आहे. मग जसं आपण पाहू तसं आहे ते. त्याचे 4 प्रकार या दासबोधामध्ये समर्थांनी मांडलेले आहेत. घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश. घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश. केवळ एखाद्या घटापुरतं आकाश पाहणं त्याला घटाकाश म्हणतात. मोजक्या जागेपुरतं पाहणं मठापुरतं मठाकाश. जे दिसतंय ते चिदाकाश. त्याच्या पलीकडे आहे महदाकाश, जे कुठे संपत नाही. अशा प्रकारचं आहे ते सर्वत्र. आणि त्या देवाचं स्वरूप, त्या गणेशाचं स्वरूप सुद्धा अशाच प्रकारचं आहे. फक्त भ्रम येतो तो आपल्याकडे, ढग येतात ते आपल्याकडे आकाशात. काय? आमचा गणपती नवसाला पावणारा. आणि मग इतर त्या पण मूर्त्या गणेशाच्याच आहेत ना. त्या ठिकाणी पण तोच गणपती आहे ना, वेगळं काय आहे? पण आपल्याकडे तो भ्रम येतो. आमची मूर्ती म्हणजे हसते हो माणसाकडे पाहून. आमची मूर्ती तर बोलताना वाटते, अशी बोलल्यासारखी वाटते माणसाकडे पाहून. कोण काय सांगते, कोण काय सांगते, पण हा भ्रम आपल्याकडे आला. आमचा गणपती मोठा, त्यांचा गणपती लहान. बाबा रे, मूर्ती लहान असेल, मूर्ती त्या प्रकारची असेल, मूर्ती वेगळ्या आकाराची असेल, मूर्ती वेगळ्या प्रकारची असेल, पण मूर्तीचा प्रकार, मूर्तीचा आकार, मूर्तीचं कलर, रंग हे सगळं जरी वेगळं असलं तरी तो देव एकच आहे ना. ती मंगल मूर्ती एकच आहे ना, तो गणपती एकच आहे ना. भ्रम फक्त आपल्याकडे आहे. सोपण काय असेल तो भ्रम जोपर्यंत बाजूला होत नाही, ते अज्ञान जोपर्यंत बाजूला होत नाही, तोपर्यंत त्या गणेशाची ओळख आपल्याला होणार नाही. तो एकलाची एक चालवितो तिन्ही लोक, त्या आत्मयाचा विवेक पाहिलाच पहावा. तो सर्वत्र आहे. अनेक नावं आहेत त्याची, अनेक नावांनी त्याला ओळखलं जात आहे. विघ्ननाशक, विकट, लंबोदर, सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन, गणपती, मंगलमूर्ती, गणराया, गौरीपुत्र, गौरीनंदन, विघ्नहर्ता, निर्विघ्न, गणाधीश, वक्रतुंड, कृष्णपिंगाक्ष, गजानन, गजवक्र, विघ्नराजेंद्र, लंबोदर, धूम्रवर्ण, सुखकर्ता, दुःखहर्ता, दयासागर, मोरेश्वर, हेरंब, गणनायक. अशी अनेक नाव, अनेक 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 अनंत नावं आहेत त्याची. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे, जो सुख करता आहे ना, तोच दुःख हरता आहे. काही वेळेला मोठी माणसं आणतात गणपतीची मूर्ती घरामध्ये पूजन करण्यासाठी. सगळ्याच वेळेला त्यांना वेळ नसतो आरती करायला. मग ते पोरांना सांगतात, पोरं आरती करून घ्या, मुलांनो आरती करून घ्या. त्या मुलांना काही माहिती नसते हो. पण चला, आता त्यांनी सांगितलंय ना, देवाची आरती करायची, हाच त्यांचा आनंद. मग काही वेळेला त्यांच्या आरत्या पण पाठ नसतात. आता मोठ्यांच्या आरत्या पाठ नसतात, मोठ्या माणसांच्या आरत्या पाठ नसतात, तर लहान मुलांच्या काय? मग काही ठिकाणी असं ऐकायला मिळतंय, सुख करता दुःख करता. लहान मुलं अशा प्रकारे बोलतात. दुःख करता नाही, दुःख हरता. सुख करता दुःख हरता तोच आहे, वेगळा नाही.
कधीतरी काही ठिकाणी पाहायला मिळतंय भगवान शंकरांची जी आरती आहे, कर्पूर गौरा भोळा नैनैवी शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, अशा प्रकारे जी आहे त्या ठिकाणी देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ सापडले, तेत्वा आसुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. अर्थातच जर पाहायला गेला तर त्या आरतीमध्ये कुठेतरी एका ठिकाणी ऐसा शंकर शोभे उमा वेळाला अशा प्रकारे आहे ते. ऐसा शंकर शोभे उमा वेळाला त्या ठिकाणी लहान मुलं वनवा लागला बोलतात. किंवा पांडुरंगाची आरती आहे, धन्य वेणुनाद अनुक्षत्र पाळा सुवर्णाची कमळे वन माळा गळा असं येते. काही मोठी माणसं पण त्या ठिकाणी वनवा लागला बोलतात. मग ह्या चुका जर होत असतील ना तर पुस्तक घेऊन बोललेलं बरं. आपलं किती पाठांतर आहे हे दाखवण्यापेक्षा जर चुका होत असतील आपल्याकडून तर पुस्तक घेतलेलं बरं ना. पुस्तकात पाहून आणि ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे बोला ना. त्या आरत्यांचं पुस्तक घ्या, आरत्या ज्याप्रमाणे त्याप्रमाणे बोला. कशाला चुक्या होतील आपल्या. अर्थात त्या गणेशाचं स्तवन जर आपल्याला करायचं आहे, त्याची आरती बोलणं, आरती गाणं म्हणजे त्याचं स्तवन करणं. भगवान शंकराची आरती गाणं म्हणजे त्यांचं स्तवन करणं. पांडुरंग परमात्म्याची आरती गाणं म्हणजे त्यांचं स्तवन करणं. मग त्यांचं स्तवन आपल्याकडून चुकू नये किंवा त्यांचं स्तवन आपल्याकडून चुकीचं होऊ नये म्हणून एक वेळ जर आपल्याला ती आरती पाठ नसेल किंवा बोलता येत नसेल, माहिती नसेल नक्की काय आहे ते, तर त्या ठिकाणी आपण पुस्तक घेतलेलं बरं किंवा वाचून जरी बोललो तरी चालेल. चुकी होता कामा नये. साधं उदाहरण आहे, माणसाची स्तुती करताना जर आपण चुकीची स्तुती केली, माणसाची स्तुती करताना जर चुकीची स्तुती केली तर काही वेळेला माणसाला राग येतोय, देवाला राग नाही येत. देवाला राग येत नाही, पण आपण का चुकावं. काही वेळेला जर आपल्याला एखाद्या शब्दाचा उच्चार जर व्यवस्थित होत नसेल ना, फक्त आपण देवाचं स्तवन करतोय ना, ह्यात देवाला आनंद वाटत असतंय. उच्चार करता येत नाही हे देव कधी बघत नाही. काही वेळेला काहींना मंत्रोच्चार सुद्धा स्पष्ट जमत नाही, नाही बोलता येत, पण ते देवाचं नामस्मरण करण्यासाठी प्रयत्न करतात, हे महत्वाचं आहे. मस्त एक मेसेज वाचायला मिळाला काल की एखाद्या वेळी संतांचे ग्रंथ तुम्हाला समजले नाहीत तरी चालतील. एखाद्या वेळी संतांचे ग्रंथ आपल्याला समजत नाही म्हणून ते बाजूला सारू नका, ते बाजूला ठेवू नका. जे समजत नाही ते परत 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 वाचा, वाचण्याचा प्रयत्न करा. संतांच्या कृपेने जे वाचता येत नाही, जे समजत नाही, ते समजल्याशिवाय राहणार नाही. फक्त प्रयत्न करा, प्रयत्न सोडू नका. आपण काय करतो, एखादा ग्रंथ जर आपल्याला समजला नाही, एखादा ग्रंथ जर आपल्याला वाचण्यासाठी अवघड वाटला तर तो बाजूला ठेवून देतो, कठीण म्हणून बाजूला ठेवून देतो. पण त्या ठिकाणी एक जाणीव संतांनी करून दिली की अरे, जरी काही समजत नसेल ना, एखाद्या वेळी एखाद्या ओवीचा अर्थ कळत नसेल, संतांकडे प्रार्थना करा, संतांकडे निवेदन करा आणि परत परत परत
अंतःकरणपूर्वक आवडीने वाचा. नक्कीच त्याचा शोधबोध संतांच्या कृपेने प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांनी स्पष्ट मांडलेलं आहे, ग्रंथ वाचता वाचता ह्याला वाचता आलं म्हणजे झालं. ग्रंथ वाचता वाचता आपल्याला स्वतःला वाचता आलं ना, एवढं ज्ञान असलं भरपूर. आणि तेवढं ज्ञान तर संतांच्या कृपेने प्राप्त होतंय. संतांचे अभंग समजून घेता घेता आपण कोण, आपल्याला काय करायचं आहे, आपलं आद्य कर्तव्य काय आहे, एवढं जरी समजलं तरी पुष्कळ. कधीतरी आपण म्हणतो त्या महाराजांनी अभंग चांगला सोडवला. अरे अभंगाचा कुठे गुंता झाला होता? संत म्हणतात अभंग गुंतलेला नाही. सोडवला म्हणजे काय? अभंग गुंतलेला नाही, आपला गुंता सोडवण्यासाठी अभंग आहेत. मग सोडवण्यापेक्षा समजून घ्या. किती सोपं आणि साधं संतांनी सांगितलंय बघा. ग्रंथ संपवण्यासाठी नाहीत, ग्रंथ समजून घेण्यासाठी असतात. कधीतरी आपण बोलतोय बापरे एवढा मोठा ग्रंथ आहे, हा कधी संपायचा? संपवण्यासाठी ग्रंथ नाहीच आहेत. एखादा खूप पानांचा असा मोठा जाड असा ग्रंथ असला ना, खूप अभंग, खूप ओव्या त्याच्यामध्ये, की माणूस आधीच विचार करतोय हा ग्रंथ वाचायचा म्हणजे तो संपणार कधी? अरे ग्रंथ संपण्यासाठी नाहीच आहे, ग्रंथ समजून घेण्यासाठी आहे. आणि तोच आपला प्रयत्न चालू आहे, ग्रंथ समजून घेण्याचा. तो समजून घेता 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 संतांच्या कृपेने आता 209 भाग पूर्ण होत आहेत, 2च समासाचे. म्हणून अभंग सोडवण्यासाठी नाहीत, अभंग समजून घेऊन आपला गुंता सोडवता आला पाहिजे. संतांचे ग्रंथ, संतांचं वाङ्मय आपण काय केलं पाहिजे? एखाद्या वेळी जरी आपल्याला कळत नसेल तरी वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे. संतांच्या कृपेने त्याचा आत्मबोध प्राप्त होणार म्हणजे होणार. यासाठीच या ठिकाणी समर्थांनी ते मांडलेलं आहे. एता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी, फोनी जाती देश धडी नाम मात्रे. नाम सोडायचं नाही. स्पष्ट उच्चार करता आला नाही आला तरी चालेल. जे नाम संतांच्या कृपेने प्राप्त झालंय ते सोडायचं नाही, ते म्हणत राहायचंय, ते बोलत राहायचंय. एक दिवस एक वेळ अशी येईल की त्याची प्राप्ती तर आपल्याला होईलच होईल. त्या नामातून, त्या नामस्मरणाची फळ प्राप्ती तर आपल्याला मिळेलच मिळेल, पण त्याचा स्पष्ट उच्चार सुद्धा आपल्याकडून झाल्याशिवाय राहणार नाही. असो, आतापर्यंत 4 ओव्यांवर चिंतन केलेलं आहे या दुसऱ्या समासातील. पुढच्या भागामध्ये, भाग क्रमांक 210 मध्ये आपल्याला ओवी क्रमांक 5 ह्या दुसऱ्या समासातील, गणेश स्तवन या समासातील ओवी क्रमांक 5, अर्थातच म्हणून नाम विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुणी हरिहर अमर वंदिती, या ओवीवर आपल्याला चिंतन करायचं आहे. या ओवीवर आपल्याला विवरण घ्यायचं आहे. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.